नांदेडच्या राजकारणात सध्या एक वेगळीच चर्चा रंगली आहे। काँग्रेसमध्येच आता प्रदेश नेतृत्व विरुद्ध स्थानिक नगरसेवक असा संघर्ष उभा राहताना दिसतोय। प्रकरण आहे शिवाजीनगर प्रभागातून निवडणूक लढवलेले काँग्रेसचे नेते मुन्ना अब्बास यांचं। पाहुयात सविस्तर। नमस्कार, मी स्मिता आणि तुम्ही पाहत आहात युवा राज्य न्यूज चॅनल। महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि पक्षाचे केवळ 10 नगरसेवक निवडून आले। पण आता याच 10 नगरसेवकांनी एक वेगळीच भूमिका घेतली आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट पत्र देत सांगितलं होतं की निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत सदस्य म्हणून महानगरपालिकेत पाठवू नये। मात्र नांदेडमधील काँग्रेसचे नगरसेवक या निर्णयाशी सहमत दिसत नाहीत। त्यांचा आग्रह आहे की शिवाजीनगरमधून पराभूत झालेले मुन्ना अब्बास यांनाच स्वीकृत सदस्य म्हणून महानगरपालिकेत पाठवावं। नगरसेवकांचा दावा असा आहे की मुन्ना अब्बास यांनी काँग्रेससाठी मोठं काम केलं आहे। ते तेलंगणा विधानसभा निवडणुकीत प्रभारी होते, तसेच देगलूर नगर परिषद निवडणुकीत पक्ष निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। याशिवाय नांदेड शहरात त्यांचा मोठा जनसंपर्क आणि समर्थक वर्ग असल्याचंही नगरसेवक सांगत आहेत। म्हणूनच त्यांनी शहराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मार्फत प्रदेश नेतृत्वाला एक संदेश दिला आहे। स्वीकृत सदस्य पदाच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। आता प्रश्न असा आहे की प्रदेशाध्यक्ष आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का, की स्थानिक नगरसेवकांचा आग्रह मान्य करून मुन्ना अब्बास यांना महानगरपालिकेत संधी दिली जाणार का? नांदेडच्या काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या या घडामोडींमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा। अशाच माहितीसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज चॅनल।